नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 8.1 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, वर्गमुळात दिलेल्या आहेत या दोन संख्या आणि त्यांची बेरीज करायची आपल्याला. आता 0.09 या संख्येचं वर्गमूळ आपल्याला कसं काढायचं, तर 9चं वर्गमूळ माहिती आहे आपल्याला. 9चं वर्गमूळ 3 आहे आणि 49चं वर्गमूळ 7 आहे. आता पॉईंट नंतर येथे 2 अंक आहेत, म्हणजे वर्गमुळामध्ये काय होईल, पॉईंट नंतर एकच अंक येईल म्हणजे 0.3 होईल. आणि पॉईंट नंतर येथे पण 2 अंक आहेत, तर पॉईंट नंतर येथे एकच अंक होईल म्हणजे याचं वर्गमूळ काय होईल, 0.7. आपल्याला 9चं वर्गमूळ माहीत होतं, 49चं वर्गमूळ माहीत आहे, त्यावरून आपण या पॉईंटमधील संख्येचे वर्गमूळ काढलेले. तर आता यांची बेरीज करायची आपल्याला, ह्या दोघांची बेरीज करायची म्हणजे 0.3 आणि 0.7 दोघांची बेरीज केली आपण 1.0 येईल. 1.0 म्हणजे काय, 1. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो हे दोन्ही संख्या सारख्याच आहेत, या दोन्ही पण संख्या सारख्या आहेत, फक्त येथे दशांश चिन्ह आहे आणि येथे नाही आहे. तर आपण याला कसं लिहू, वर्गमुळात 136 आणि वर्गमुळात 1.36 आहे, तर आपण असं लिहू शकतो, दोघांना एकच वर्गमूळ घेऊ म्हणजे 136 आणि 1.36 असं लिहिलेलं आहे. तर आता हा पॉईंट कॅन्सल करण्यासाठी, दशांश चिन्ह कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक तर येथे 100ने गुणाकार केला तर हा पॉईंट पुढे सरकेल, बरोबर आहे. मग येथे 100ने मल्टिप्लाय केलं तर येथे करावं लागेल. तर आपण काय करू, 136 गुणिले 100 आणि 1.36 गुणिले 100. पहा आता इथला पॉईंट कॅन्सल होईल. आता गुणाकार केल्यानंतर हे काय होईल, 136 100ने गुणाकार केला म्हणजे 2 झिरो वाढतील आणि येथे 100ने गुणाकार केला म्हणजे हा पॉईंट 2 घरं पुढे सरकेल म्हणजे काय येईल, 136च येईल. पहा आता काटाकाटी करता येईल आपल्याला, हे सर्व वर्गमुळामध्ये आहे. 136 एक 136 आणि हे 2 झिरो असेच राहतील म्हणजे उत्तर काय येईल, वर्गमुळात 100. वर्गमुळात 100 म्हणजे काय, उत्तर 10 येईल. 100चं वर्गमूळ 10 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायापैकी कोणती संख्या 1111 मध्ये मिळविल्यानंतर आपल्याला 4 अंकी समपूर्ण वर्गसंख्या मिळेल. 4 अंकी पाहिजे, सम पाहिजे आणि पूर्ण वर्गसंख्या पाहिजे. तर आपण 1111 मध्ये प्रथम -22 ॲड करू म्हणजे -22 वजा करू. 1111 मधून जर 22 गेले तर उत्तर काय येईल, 1089 येईल. कशाचा वर्ग आहे, 33चा वर्ग आहे. तर आपल्याला ही 4 अंकी पूर्ण वर्गसंख्या आहे, परंतु कशी आहे, विषम आहे 9 असल्यामुळे. परंतु आपल्याला काय पाहिजे, सम पाहिजे, म्हणजे हा पर्याय बरोबर येणार नाही. आता 1111 मधून आपण 87 मायनस करून पाहू. 1111 मधून 87 मायनस केले तर काय होईल, 11तून 1024 होईल, बरोबर आहे. 1024. आता ही संख्या कशाची आहे, 32चा वर्ग आहे. 1024 हा 32चा वर्ग आहे. 4 अंकी आहे, शेवटी 4 असल्यामुळे सम पण आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर येईल. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3ला काय होईल, 1111 मधून जर 111 मायनस केले तर उत्तर काय राहील, 1000 राहील. 1000 नंबर कोणत्याच संख्येचा पूर्ण वर्ग नाही आहे, त्यामुळे हा पर्याय तर होणार नाही. आणि 1111 मधून आपण जर 150 मायनस केले तर उत्तर काय येईल, 961 येईल. ही संख्या 3 अंकी होईल, आपल्याला 4 अंकी पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे पहा मित्रांनो, 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4, 5, 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत. आता 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या किती आहेत हे आपल्याला सर्वप्रथम पाहावं लागेल. आता 30चा जर वर्ग घेतला आपण तर 30चा वर्ग किती आहे, 900, म्हणजे हा 3 अंकी होईल, बरोबर आहे. 31चा वर्ग घेतला आपण तर किती होईल, 961, हा पण 3 अंकी येईल. परंतु 32चा वर्ग किती आहे पहा, 32चा वर्ग आहे 1024, म्हणजे 4 अंकी वर्ग 32 पासून चालू होतात. 32 पासून 4 अंकी वर्ग सुरू होतील, ते
99पर्यंत 4 अंक येतील. 99चा वर्ग किती आहे पहा, 99चा वर्ग आहे 9801. हा पण 4 अंकी आहे. म्हणजे 32 पासून 99 या संख्येचे वर्ग 4 अंकी आहेत. आपल्याला काय विचारले, 4, 5, 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत, म्हणजे एकक स्थानी हे अंक पाहिजेत. या वर्गसंख्या ज्या आहेत त्यांच्या एकक स्थानी 4 पाहिजे, 5 पाहिजे किंवा 6 पाहिजे. हेच अंक असणारे किती आहेत पाहू आपण. आता आपण 32 ते 40 चेक करू. 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 40. आता 32 याचा वर्ग घेतला आपण, एकक स्थानी 2 आहे, याचा वर्ग घेतल्यामुळं वर्गाची जी संख्या येईल ती कशी येईल, शेवटी येथे 4 येणार आहे, बरोबर आहे. 33चा वर्ग घेतला तर 9 येणार आहे. आपल्याला 9 नाही पाहिजे, आपल्याला 4, 5 किंवा 6च पाहिजेत. आपल्याला 4, 5 किंवा 6 एकक स्थानी पाहिजेत. 33चा वर्ग घेतला तर त्या वर्गसंख्येच्या शेवटी एकक स्थानी काय येईल, 9 येतील. 9 नाही पाहिजे आपल्याला. 4 घेतला तर 6 येईल, म्हणजे ही पण संख्या चालेल आपल्याला. 2 पण म्हणजे 32 चालेल, 34 चालेल. 35 घेतला तर एकक स्थानी 5 येईल, म्हणजे हे नाही चालणार. 6 घेतली तर 6, 7, 36 म्हणजे 6 येईल एकक स्थानी. या संख्येचा वर्ग केला तर एकक स्थानी 6 येईल, म्हणजे ही पण संख्या चालेल. 7चा 9 येईल, 8ची 8 8 64 म्हणजे हा पण वर्ग चालेल आपल्याला. 9चा 81 1 येईल आणि 0 हे पण नाही चालणार. म्हणजे किती संख्या येतील, 32 येईल, 34. आपल्याला 5 पण पाहिजे त्यामुळे 35 पण घेता येईल. म्हणजे 32 ते 40 यामध्ये किती संख्या येतात, 1 2 3 4 5, 5 संख्या येतात. मग 40 ते 50 यामध्ये पण 5 येतील. 50 ते 60, 50 ते 60 यामध्ये पण 5 संख्या येतील. आणि हे 71 ते 80 होईल, 81 ते 90 आणि 91 ते 99. म्हणजे किती दशक होतील आपले, येथे पहिल्या 5 संख्या आल्या, येथे 5 येतील, येथे 5 येतील, येथे 5 येतील. प्रत्येक दशकामध्ये 5 संख्या येतील की त्यांचे पूर्ण वर्ग घेतले तर त्यांच्या एकक स्थानी कोणते अंक असतील, 4, 5 किंवा 6. मग हे 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 7 दशकं होतील. प्रत्येक दशकामध्ये 5 संख्या आहेत, म्हणजे 5 गुणिले 7 म्हणजे किती संख्या येतील आपल्या एकूण, 35 संख्या येतील पहा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. 1296च्या वर्गमूळाच्या वर्गमूळातून, म्हणजे 1296 याचे वर्गमूळ याच्या वर्गमूळाच्या वर्गमूळातून, म्हणजे वर्गमूळाच्या वर्गमूळातून 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले. 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक उरते हे आपल्याला सॉल्व करायचे आहे. स्टेप बाय स्टेप सॉल्व करू. हे मोठं वर्गमूळात चिन्ह असंच राहू देऊ आणि 1296 त्याचे वर्गमूळ, 36चा वर्ग 1296 आहे, म्हणजे 1296चं वर्गमूळ काय येईल, 36 येईल. म्हणजे एवढ्याऐवजी आपण 36 लिहिलेले आणि हे साईन जशास तसं आहे. आता हे साईन जशास तसं आणि 625चे वर्गमूळ 25, म्हणजे या संख्येऐवजी आपण आता 25 लिहिलेलं आहे. तर आता वर्गमूळात 36 म्हणजे काय होईल, 6 मायनस 25चं वर्गमूळ किती आहे, 5, म्हणजे 6 मायनस 5 काय येईल, 1 येईल. आपला आन्सर 1 आलेलं आहे. आपल्याला काय विचारलं, पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते, म्हणजे 1 या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते, कारण 1चे वर्गमूळ 1च आहे. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. 2x² आणि वर्गमुळात 1024 आहे. आपल्याला 1024 हा 32चा वर्ग आहे माहिती आहे आपल्याला, त्यामुळे देअरफॉर 2x² इक्वल टू वर्गमुळात 1024 म्हणजे काय, 32. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. या साईडला x² राहू देऊ आणि 32 हे 2 गुणाकारात येत, या साईडला आल्यावर भागाकारात येतील, म्हणजे x² इक्वल टू काय होईल, काटाकाटी केली तर 16 उत्तर येईल. x²ची व्हॅल्यू 16 आहे, वर्गमूळ घेतला आपण तर एक्सची व्हॅल्यू काय येईल, 16चं वर्गमूळ 4 येईल.
एक्सची व्हॅल्यू 4 आलेली आहे आपली, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, इयत्ता 7वीमध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. म्हणजे समजा 7वीमध्ये एक्स विद्यार्थी आहेत तर प्रत्येकानं एक्स रुपयेच वर्गणी दिली, म्हणजे काय होईल, एक्सने आपल्याला गुणावे लागेल, म्हणजे एक्स स्क्वेअर होईल. बरोबर आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले रुपये 91 ॲड केले, वर्ग शिक्षकांनी 91 रुपये ॲड केले, तर एकूण किती रुपये झाले, 2116 रुपये. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली हे आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे काय होईल पहा, एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग होईल प्लस 91 बरोबर 2116 होईल. आता एक्सची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे 91 या साईडला आपण पास करू, 2116 मायनस 91. आता 2116मधून 91 आपण मायनस करू, 5 2 1 0 2025, एक्स स्क्वेअर इक्वल टू 2025. तर एक्सची व्हॅल्यू काय येईल, देअरफॉर एक्स इक्वल टू 45चा वर्ग आहे 2025, म्हणून याचं वर्गमूळ 45 येईल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये, 45 रुपये वर्गणी दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची आणि हे समीकरण दिलेलं आहे. आपण लिहून घेऊ समीकरण. वर्गमुळात चिन्हात 12 आणि याचा घातांक दिला आहे 3m-2 आणि व्हॅल्यू इक्वल आहे 12 आणि याचा स्क्वेअर आहे. हे वर्गमुळाचं चिन्ह कॅन्सल करण्यासाठी आपण दोन्ही साईडला स्क्वेअर घेऊ, म्हणजे जर स्क्वेअर घेतला तर वर्गमूळ निघून जाईल. म्हणजे काय, तर काय होईल, वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल आणि स्क्वेअर घेतल्यामुळे येथे पहिलाच पॉवर 2 आहे आणि स्क्वेअर घेतल्यामुळे अजून 2 पॉवर वाढेल, म्हणजे 12चा चौथा पॉवर होईल. बरोबर आहे. आता पहा, दोघांचाही बेस सेम आहे, दोघांचाही बेस सेम आहे. याचा अर्थ काय होतो, म्हणजे घातांक पण त्यांचे सेम असायला पाहिजेत, म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल आहे. देअरफॉर 3m-2 इक्वल टू 4. पाया समान असल्यामुळे त्यांचे घात पण समान आहेत. आता आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची आहे, 3m 4 हे 2 या साईडला आले प्लस झाले, देअरफॉर 3m इक्वल टू 6 होईल. एमची व्हॅल्यू m इक्वल टू 6/3, देअरफॉर m इक्वल टू 3 1 3 3 2 6, एमची व्हॅल्यू 2 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला याची व्हॅल्यू किती आहे काढायची आहे. आता पहा, खूप सोपं आहे, फक्त दिसायला अवघड वाटते परंतु खूप सोपं आहे. 10.5 इंटू 10.5 म्हणजे या संख्येचा स्क्वेअर दिलेला आहे. बरोबर आहे. आणि 7.5 इंटू 7.5 म्हणजे या पण संख्येचा वर्ग दिलेला आहे इथे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे. आता ही संख्या कशी आहे पहा, 15 आहे दिले इथे. 15 म्हणजे काय, 15ला आपण असं लिहू शकतो 2 इंटू 7.5. 15 म्हणजे 7.5ची डबल, म्हणजे 2 इंटू 7.5 आणि हे गुणिले 10.5, जशाच तसे 15ला आपण या टाईपमध्ये लिहिलेले आहे. आता हे कसं होईल पहा, येथे स्क्वेअर आहे म्हणजे एका संख्येचा स्क्वेअर दिला आहे, समजा ए स्क्वेअर, हे मायनस साईन. आता 2ab असं घेता येईल आपल्याला, 2ab आणि हे प्लस बी स्क्वेअर. म्हणजे याची व्हॅल्यू काय घेणार आपण येथे 10.5. ए म्हणजे काय 10.5 आणि बी म्हणजे काय 7.5. असं जर आपण कन्सिडर केलं तर हे कशाचं विस्तार होतो आहे पहा, हा विस्तार होतो आहे 10.5 या संख्येचा वर्ग मायनस, म्हणजे हे कसं होईल 2 7.5. ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल पहा, म्हणजे आपण असं लिहू शकतो डायरेक्ट. याचा आन्सर काय येते ए मायनस बी आणि याचा स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं हे कसं लिहिता येईल आता, ए म्हणजे काय 10.5 मायनस 7.5 आणि याचाही स्क्वेअर. फक्त एवढ्यासाठी आपण काय लिहिलेलं आहे, एवढं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, कारण ते आपल्या सूत्रामध्ये बसत होतं.
एक्सपेन्शन फॉर्म्युलीमध्ये ॲडजस्ट होत असल्यामुळे आपण या टाईपमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि छेद आपला जशाच तसा 10.5 मायनस 7.5. पहा ही पण टर्म आणि ही पण टर्म सेम आहे. जर आपण ब्रॅकेट केला तर काय होईल पहा, येथे स्क्वेअर आहे म्हणजे ही 2 टाईम्स आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आणि ही 1 टाईम्स आहे म्हणजे स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. अंशामध्ये काय राहील, एकच टर्म राहील एवढी 10.5 मायनस 7.5. 10.5 मधून 7.5 गेले तर उत्तर राहील 3. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.